नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीतलं बर्डी हे गाव पाड्यापाड्यांनी वसलेलं. लोकसंख्या सुमारे 1000ची. याच गावात नरसी रेड्या तडवी आणि गेनाबाई नरसी तडवी या अशिक्षित दाम्पत्याच्या पोटी किसननं जन्म घेतला. त्याचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच शासकीय आश्रमशाळेत झालं. गरिबीत जन्मलेल्या किसनला लहानपणी आईवडील घरच्या शेळ्या चारण्यासाठी सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात पाठवत असत. शेळ्या चारता चारता तो न थकता सुसाट वेगानं कधी धावू लागला हे त्याला देखील कळलं नाही. नुकत्याच दोहा इथं झालेल्या स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवरील पहिल्या आशियाई स्पर्धेत 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यानं चक्क सुवर्ण पदक पटकावलं. सातपुड्याच्या दरीखोऱ्यातही जागतिक पातळीवरचे खेळाडू जन्माला येऊ शकतात हे किसननं दाखवून दिलं. किसन आता दुबई गेला असं माहीत पडले, पण आजपर्यंत माहीत नव्हते ते 1 नंबर आला. तर आता साहेब आले, त्याने सांगितलं की आता ते गोल्ड मेडल मिळवलं असं माहीत पडलं. तर आम्हाला खूप आनंद वाटतो. किसनचे आई वडील बर्डीच्या पाटील पाड्यातील कुडाच्या घरात राहतात. किसननं आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून गावाचं नाव मोठं केलंय. किसनच्या या यशानं गावातील लोकांच्या चेहऱ्यावरही आनंद फुललाय. आमच्या गावातला, आमच्या तालुक्यातला, आमच्या जिल्ह्यातला किसन तडवी आमच्या जातीमधला किती वर गेला, किती नाव कमावलं हे सांगतो की आमच्या गावातल्या लोकांना किती आनंद वाटेल, तर आपल्या देशाला किती आनंद वाटेल. किसन तडवीनं जुलै महिन्यात होणाऱ्या कोलंबिया येथील जागतिक युवा स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. चीनमध्ये होणाऱ्या जागतिक शालेय स्पर्धेतही तो सहभागी होणार आहे. किसननं सातपुड्याचं नाव जागतिक स्तरावर उंचवावं अशा शुभेच्छा त्याला देऊयात. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.